10-15 मिनिटाचा अवधी आहे, पण तोपर्यंत जे आपल्या टेक्निकल आस्पेक्ट आहे त्याच्यामधला काही पार्ट एक 10-15 मिनिटांमध्ये आपण कव्हर करू. मी स्टार्ट करतो. तर Amnestyच्या ह्या डेव्हलपमेंटमध्ये पहिल्यांदाच आपण हेडक्वार्टरनी ह्याच्यामध्ये हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट केलेलं आहे. याच्यामध्ये मी ॲज अन SME म्हणून काम करतोय आणि माझ्यासोबत माझे सहकारी आहेत तन्वीर सय्यद, असिस्टंट कमिशनर, त्याच्यानंतर अविनाश गायकवाड, असिस्टंट कमिशनर, त्याच्यानंतर मिलिंद पवार, असिस्टंट कमिशनर. हे को-SME म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी अतिशय मोलाचं सहकार्य या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये मला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर योगेश मन्हाळ ज्यांनी मागच्या ॲम्नेस्टीमध्ये काम केलं होतं ते पण ह्या कमिटीवरती डेव्हलपमेंटच्या सल्लागार म्हणून काम करतायत. प्रवीण चव्हाण यांनी पेमेंटचा जो आस्पेक्ट होता ॲम्नेस्टीच्या त्याची जबाबदारी टेस्टिंगची वगैरे ती सांभाळलेली आहे. एकूणच CST सरांच्या मार्गदर्शनाखाली अडसूळ साहेब ह्या प्रोजेक्टचे इन्चार्ज आणि दानी साहेब कोऑर्डिनेटर म्हणून काम करत असताना आम्ही हे 1 तारखेला बरोबर आपण डीलरचा जो डीलरची जी बाजू होती म्हणजे व्यापाऱ्यांनी ऍप्लिकेशन सबमिट करायचा पार्ट, तर तो आपण बरोबर 1 तारखेला पहाटे लाईव्ह करून टाकला आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 2000 पर्यंत ऍप्लिकेशन्स आलेले आहेत आणि ऍप्लिकेशन्स व्यवस्थित येत आहेत. कुणाला काही अडचण येत नाही. काही तुरळक शंका कुणाच्या असतील तर त्या आम्ही या ठिकाणी बसून रिझॉल्व्ह करतोय. ऑफिसरांचा जो पार्ट आहे, ऑफिसरांना हे कधी दिसणार पोर्टलवरती, टाईल कधी दिसणार आणि त्यांनी ऍप्लिकेशन्स कधी प्रोसेस करायचे, तर त्याला थोडंसं आणखीन 2-4-5 दिवसाचा वेळ कदाचित लागेल. कारण ऑफिसरच्या पोर्टलचं काम जे आहे ते डेव्हलपमेंटचं सुरू आहे, त्याचं टेस्टिंग सुरू आहे. कोफोरची टीम त्याच्यावरती काम करत आहे आणि आम्ही SME टीम त्याचं टेस्टिंग डेली बेसिसवरती करत आहोत. तर हे जस्ट एक प्रास्ताविक ह्या ठिकाणी पार्श्वभूमी मी सांगितली आपणाला. आता आजच्या ट्रेनिंग सेशनमध्ये ॲम्नेस्टी 2022च्या ट्रेनिंग सेशनमध्ये त्याचे जे 2 पार्ट केलेत, एक फंक्शनल आणि टेक्निकल. तर टेक्निकलमध्ये आणखीन फर्दर मी 2-3 पार्ट त्याच्यामध्ये केलेले आहेत. तो एक जो पार्ट आहे तो आपल्या सर्वांना आपले जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ॲम्नेस्टीच्या संदर्भामध्ये त्याचा ऍक्ट कुठं आहे, त्याच्यानंतर त्याचा ट्रेड सर्क्युलर कुठे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअल्स कुठे आहेत, FAQs कुठे आहेत, ते फॉर्म्स काय आहेत, ते कुठे ठेवलेले आहेत, ह्या बेसिक जुजबी गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आपल्या वेबसाईटमध्ये कदाचित प्रत्येकानंच ते जाऊन बघितलं असण्याची शक्यता कमी आहे. काही लोकांनी बघितलंही असेल. तर ते त्याचा एक ओव्हरव्ह्यू आम्ही एक 5-10 मिनिटात तुम्हाला देऊ आणि पेमेंट वगैरेच्या संदर्भामध्ये कसं करायचं किंवा कुठून जायचं ते. ह्याची माहिती तन्वीर सय्यद जे आमचे को-SME आहेत माझे सहकारी ते देतील. त्यानंतर आपण फंक्शनल पार्ट घेऊ, तोपर्यंत मॅडम येतील, कदम मॅडम. फंक्शनल पार्ट झाल्याच्या नंतर टेक्निकल पार्टचा पुढचा भाग जो आहे तो म्हणजे व्यापाऱ्याच्या बाजूने अर्ज कसा करायचा, तर त्याचं एक प्रात्यक्षिक आपल्या सर्वांना मी 1-2 एक्झाम्पल घेऊन समोर करून दाखवेन. आणि त्यानंतर तेच ऍप्लिकेशन व्यापाऱ्यांनी भरलेलं आपल्या ऑफिसरकडे आल्याच्या नंतर ऑफिसर ते प्रोसेस कसं करेल, तर त्याची बाजू जी आहे ती आपले अविनाश गायकवाड आमचे को-SME ते समजावून सांगतील. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या आजच्या ट्रेनिंगमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांनी आपले हे जे आहेत माईक जे आहेत ते म्यूट ठेवावेत आणि काही शंका असतील तर झाल्याच्या नंतर एक 5-10 मिनिटं आपण डिस्कस करू, शंका तुमच्या काही डाऊट्स असतील तर. कारण कमी वेळामध्ये आपल्याला जास्त गोष्टी कव्हर करायच्या असल्यामुळे मग वेळ कमी पडू शकतो. तर तुमचं आमचं संपल्याच्या नंतर तुम्ही एक 10 मिनिटं काही शंका असतील तर विचारा किंवा आम्ही एक मेल ID देऊ, त्याच्यावरती पण नंतर पाठवलं तरी चालेल. तर मी माझे सहकारी तन्वीर सय्यद यांना विनंती करतो की त्यांनी आपला हा जो पार्ट आहे आपल्या पोर्टलवरती आणि वेगवेगळ्या ज्या बारीक-सारीक गोष्टी आहेत त्या तुम्हाला अक्वाइंट होण्यासाठी त्यांनी ते सांगायला सुरुवात करावी. धन्यवाद. हजार 22
आताच भोसले सरांनी या स्कीम बद्दल आपल्याला प्राथमिक माहिती दिलेली आहे. आपण 1 एप्रिल या तारखेलाच डीलर एडने जी काही रिक्वायरमेंट आहे ती आपण 1 एप्रिललाच गो लाईव्ह केलेली आहे. त्यानुसार डीलरला एमनेस्टी स्कीम खाली जे काही ऍप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म्स हे आपल्या वेबसाईट वरून कुठून डाउनलोड करता येतील, त्याचप्रमाणे त्या फॉर्म मध्ये भरण्यासाठी आवश्यक असलेली माहिती ही त्याने कुठून प्राप्त करावी या संदर्भात आपण दिलेले युजर मॅन्युअल्स असतील किंवा टेक्निकल FAQs असतील, या आपल्या वेबसाईटवर कुठे अवेलेबल आहेत हे आपल्या ऑफिसरला सर्वांना माहित असावं. त्यासाठी जस्ट आपण त्या एक एक गोष्टी पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण जर आपल्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जर गेलो तर तिथे आपण डाउनलोड्स या सेक्शन खाली फॉर्म्स हा ऑप्शन आपल्याला तिथे अवेलेबल होतो. त्या फॉर्म्स वरती आपण क्लिक केल्यानंतर तिथे एक टाईल ओपन होते, इलेक्ट्रॉनिक फॉर्म्स. ती आपण ओपन केल्यानंतर तिथे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक फॉर्म्स अवेलेबल आहेत. आपण स्क्रोल करून जर त्या विंडोच्या खाली एकदम शेवटी आलो तर तिथे आपल्याला एमनेस्टी स्कीम 2022 ई फॉर्म्स त्याच्यामध्ये फॉर्म 1 जो की आपल्याला स्टॅट्युटरी ऑर्डरच्या ड्यूच्या अगेन्स्ट डीलरला त्या फॉर्म मध्ये ऍप्लिकेशन करायचं आहे, तो तिथे आपल्याला अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे फॉर्म 1A जो रिटर्न ड्यूज किंवा 704 ऑडिटर रेकमेंडेशन नुसार डीलर अप्लाय करणार आहे तो फॉर्म तिथे अवेलेबल आहे. फॉर्म 1 च्या समोर जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो फॉर्म डाउनलोड होणार आहे. आप क्या करो, आपके भी कल दोनों में अगर किसी ने फॉर्मेट वगैरह दिया होगा तो सबमिट किया है वो चेक करो, मैं भी चेक कर रहा हूँ. फॉर्मेट सारे तर हा फॉर्म के लिए क्या किया, जो चीज कंसिडर की तो सामने वाले का जीएसटी इतर सर्व अधिकाऱ्यांनी इस महीने का है और इनवॉइस की कॉपी तो इतनी पूरा कवर करके ताकि देशपांडे साहेब, मकरंद सर स्क्रीन शेअर नाही झालाय. स्क्रीन शेअर नाही झाली? नाही. नाही ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो. फक्त जर कुणाचा माईक चुकून चालू राहिला ना येस 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 सर, तर तो आपण म्यूट करा. आता दिसतंय का? नाही सर, अजून नाही. एक थोडा वेळ थांबा, दिसेल. बाकीच्यांना इतरांना दिसते का? इन्स्ट्रक्शन शीट फॉर फॉर्म 1 नाही दिसत. नाही सर, काही दिसत नाही. एक मिनिट. आवाज नाही येतो. आवाज नाही ना? नाही इथं पण आवाज येत नाही याच्यावर. मला पण लिंकच सापडेल. हा सर, लागला, झाला. दिसते का आता? हा सर, शेअर झालाय. बरं ठीक आहे, चालेल. काही समजा स्क्रीन शेअर नाही झाली किंवा आमचा आवाज जर यायचा बंद झाला ना तर कुणीतरी सांगा प्लीज, कारण Yes, थोडा sir, yes. नेटवर्कचा पण इश्यू आहे. हो. जर आपण आपल्या डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सुरुवातीलाच
एक मेसेज पॉपअप होतो ॲम्नेस्टी स्कीम 2022. तर त्याच्यामध्ये ह्याला आपण एक शॉर्टकट म्हणूया की तिथे डीलरला आवश्यक असलेले जे काही फॉर्म्स आहेत, फॉर्म 1 आणि फॉर्म 1A, हे डाउनलोड करण्यासाठी तिथे लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. इथे आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे हे फॉर्म भरताना जी काही काळजी घ्यायची आहे, जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, किंवा एखाद्या URD डीलरला त्याला प्रोफाईल क्रिएशन करायचं असेल तर या संदर्भातली जे काही मॅन्युअल्स अँड प्रोसिजर्स आहेत त्याच्याही लिंक्स आपण या मेसेजमध्ये दिलेल्या आहेत. तो डायरेक्टली त्या लिंकला क्लिक करून तिथे त्या विंडोमध्ये तो जाऊ शकतो. त्याचप्रमाणे ॲम्नेस्टी स्कीमसाठी जे काही पेमेंट्स डीलरने करायचे आहेत त्यासाठी सुद्धा ई पेमेंट फॉर ॲम्नेस्टी 2022 ही लिंक आपण तिथे प्रोव्हाइड केलेली आहे. आणि अपलोडिंग द ॲम्नेस्टी ॲप्लिकेशन वाया डीलर्स पोर्टल त्याची सुद्धा आपण लिंक या शॉर्टकट मेसेज मध्ये दिलेली आहे. आता इन डिटेल जर आपण पाहिलं तर आपल्या होम स्क्रीन वरती डाउनलोड्स या सेक्शन मध्ये फॉर्म्स, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म्स, आणि त्या विंडोमध्ये आपण जर खाली गेलो तर तिथे आपल्याला ॲम्नेस्टी स्कीम 2022 ई फॉर्म्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये फॉर्म 1 आणि फॉर्म 1A हे दोन्ही तिथे अवेलेबल आहेत. फॉर्म 1 हा स्टॅट्युटरी ऑर्डरच्या अगेन्स्ट डीलरने ड्यूज असतील तर फॉर्म 1 मध्ये ऍप्लिकेशन करायचं आहे. जर त्याचे ड्यूज हे रिटर्न ड्यूज किंवा ऑडिटर रेकमेंडेशन नुसार 704 प्रमाणे असतील तर त्याने 1A मध्ये ऍप्लिकेशन करायचं आहे. जर आपण फॉर्म 1 च्या समोर दिलेल्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर Your screen is not moving. आता ही स्क्रीन व्ह्यू होते का? No, sir. नाही का? It is not moving, sir. कुठे सर डिस्प्ले दिसते? दिसत नाहीये. नाही, काय आहे माहितीये का, काही ठिकाणी कदाचित स्क्रीन तिकडे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे थोडी उशिरा वगैरे व्ह्यू होऊ शकते. त्यामुळे थोडस वाट बघा. आता पुन्हा एकदा शेअर केली, ते दिसायला पाहिजे स्क्रीन. दिसते. दिसते सर. तेच म्हटलं. येस. दिसतीये सर आता दिसतीये. तर फॉर्म 1 आपण पाहिला, त्यानंतर त्याचेच खाली फॉर्म 1A ह्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. तर इथून डीलर हे दोन्ही फॉर्म डाउनलोड करू शकतो आणि त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे ड्यूज असतील तो ऍप्लिकेशन फाईल करू शकतो. त्याचप्रमाणे ॲम्नेस्टी स्कीम च्या संदर्भामध्ये आपण जे काही नोटिफिकेशन्स पब्लिश केलेले आहेत ते आपल्याला ऍक्ट अँड रूल मध्ये वॅट अँड अलाइड ऍक्ट नोटिफिकेशन या ऑप्शन खाली आपल्याला तिथे नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात. त्यामध्ये फर्स्ट नोटिफिकेशन आहे नोटिफिकेशन टू डेझिग्नेट द ऑथॉरिटीज अँड पॉवर डेलिगेशन अंडर सेटलमेंट ऍक्ट. त्याचप्रमाणे ऑर्डर अंडर सेक्शन 19(2) ऑफ सेटलमेंट ऍक्ट फॉर स्पेसिफाइंग द फॉर्म्स अँड मॅनर ऑफ द सबमिशन ऑफ फॉर्म्स. आणि सेटलमेंट ऍक्ट
जो 28 मार्च 2022 या तारखेला मराठी आणि त्याच खाली इंग्लिश या दोन्ही ह्याच्या व्हर्जन मध्ये तिथे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की ह्याच्यामध्ये जेव्हा हे दोन्ही फॉर्म डीलर दोन्हीपैकी जो त्याला ऍप्लिकेबल असेल तो डाउनलोड करणार आहे, त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या फील्ड्स भरून तो त्याच्या डेस्कटॉपवर एक TXT फाईल जनरेट होणार आहे आणि नंतर ती आपल्या वेबसाईटच्या पोर्टलवरती तो अपलोड करणार आहे. तर त्यासाठी डीलर हा कुठून त्याने लॉग इन केलं पाहिजे आणि तो कशा पद्धतीने लॉग इन करून हे ऍप्लिकेशन अपलोड करू शकतो, तर त्याच्यामध्ये आपण वेबसाईटच्या होम स्क्रीन वरती आपल्याला एक टाईल दिसेल, लॉग इन फॉर ई सर्व्हिसेस. याच्यावरती आपण गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल तिथे लॉग इन फॉर वॅट अँड अलाइड ऍक्ट हा ऑप्शन दिलेला आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर डीलरला त्याचे लॉग इन क्रेडेन्शियल जे काही असतील ते टाकून इथून त्याला या ॲम्नेस्टी स्कीम साठी जे काही ऍप्लिकेशन अपलोड करायचं आहे त्यासाठी त्याला इथून लॉग इन करता येईल. इन केस एखादा व्यापारी ज्याच्याकडे लॉग इन ID आहे परंतु तो पासवर्ड विसरलेला आहे, तर इथे आपण त्याला फॉरगॉट पासवर्ड हा ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे. तिथून आपला डीलर जो काही पासवर्ड त्याचा तो विसरलेला आहे तो तिथून रिसेट करू शकतो. फॉरगॉट पासवर्ड इथून क्लिक केल्यानंतर हाँ हाँ yes, yes. तर या लॉग इन सर्व्हिसेस या टाईल मधून डीलर आपलं ऍप्लिकेशन अपलोड करू शकतो. त्याचप्रमाणे तिथे त्याला पासवर्ड रिसेट करण्याचा ऑप्शनही दिलेला आहे. जर
सर अनम्यूट करायला लागेल प्लीज. सर आवाज येत नाही. सर अनम्यूट करायला लागेल. म्यूट वर गेले. सोनल ऑलरेडी इकडून येत प्लीज सगळ्यांनी माईक बंद करा. म्यूट ऑल मध्ये. हॅलो. म्यूट करताय त्यावेळेस ते आमच्याकडचं पण म्यूट होऊन जातं ना, त्यामुळे लक्षात येत नाही. हा सर ते बरोबर आहे. बरेच जण चालू ठेवतात त्यामुळे सर हे होतंय. हा नाही करा तुम्ही ऑल म्यूट. देशमुख साहेब खरंच सर आपल्याला ना MS टीम वरती लेक्चर कसं अटेंड करावं याच एक ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. एक साधी गोष्ट आहे की आपण आपले माईक का म्यूट नाही करत आणि त्याच्यामुळे ट्रेनर्स एवढी मेहनत घेऊन दे आर ट्राइंग टू कम ऑन अगेन अँड अगेन ऑन पॉइंट. प्लीज आय रिक्वेस्ट आपण एक छोटं 15-20 मिनिटाचं एक काय म्हणतात ना एटिकेट्स अँड मॅनर्स वर एक लेक्चर घ्यायला पाहिजे की टीम वरती जेव्हा लेक्चर असतं त्यावेळेला आपले माइक्स म्यूट करायला पाहिजे, कॅमेरा ऑफ करायला पाहिजे प्लीज. प्लीज कंटिन्यू सर. कसं आहे माझी पालघर करण्याला या दोन आपण जे URD डीलर साठी जे प्रोफाईल क्रिएशन आहे त्याबद्दलची माहिती आपण बघत होतो. स्क्रीन पुन्हा एकदा शेअर केली. त्या ठिकाणी न्यू डीलर, RC डाउनलोड आणि URD प्रोफाईल क्रिएशन अशा 2 टॅब दिलेत. त्यातल्या URD प्रोफाईल क्रिएशन वर क्लिक केल्याच्या नंतर पुढच्या स्क्रीनला आपल्याला या ठिकाणी नॉन टील होल्डर क्लिक करून पुढे जायचंय. नेक्स्ट म्हटल्याच्या नंतर पुढे पॅन नंबर टाकायचा आहे, जे आपण तन्वीर साहेबांनी सांगितलं. तिथून पुढे कंटिन्यू करू. इथे मी एक माझा स्वतःचा पॅन टाकतोय. पॅन नंबर टाकल्यानंतर त्या पॅनशी रिलेटेड असलेले जे काही क्रेडेन्शियल्स आहे ते तिथे ऑटो फेच होतील. आता मी इथे नेक्स्ट ऑप्शन क्लिक केलंय तर इथे नेक्स्ट विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये त्या पॅनशी कनेक्टेड जे काही नाव आहे हे माझं स्वतःचं आहे. इथे पहा ते आलेलं आहे तन्वीर सय्यद. तर इथे ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे 2 क्रेडेन्शियल्स टाकायचे आहेत आणि हे दोन्ही क्रेडेन्शियल्स टाकल्यानंतर ह्या पॅनच्या अगेन्स्ट इथे क्रिएट प्रोफाईल या ऑप्शन वरती आपण क्लिक केलं की त्याचा प्रोफाईल क्रिएट होणार आहे. जो URD डीलर आहे त्याला एमनेस्टी खाली ऍप्लिकेशन करायचं आहे तर तो आपला पॅन यूज करून हे URD प्रोफाईल क्रिएशन हे ऑप्शन खाली त्याचा प्रोफाईल क्रिएट करू शकतो आणि नंतर लॉग इन फॉर ई सर्व्हिसेस मध्ये तो तिथून जे काही असेल फॉर्म 1 किंवा 1A तो तिथून पोर्टल वरती अपलोड करू शकतो. तर अशा प्रकारे आतापर्यंत आपण एमनेस्टी स्कीम साठी आवश्यक असलेले फॉर्म्स 1 आणि फॉर्म 1A हे आपल्याला कुठे अवेलेबल असतील हे पाहिलं. त्याचप्रमाणे एमनेस्टी स्कीम संदर्भात डिक्लेअर केलेले आपल्याला नोटिफिकेशन्स आणि ऍक्ट तोही कुठे आहे तेही आपण वेबसाईट वरती पाहिलंय. त्याचप्रमाणे
डीलर आपले लॉग इन क्रेडेन्शियल यूज करून कशा पद्धतीने लॉग इन करू शकतो आणि त्याचे टाईल कुठे होम स्क्रीनवर दिलेली आहे ते आपण पाहिलेलं आहे. इन केस जर अनरजिस्टर्ड डीलर असेल तर तो URD प्रोफाईल क्रिएशन कशा पद्धतीने करू शकतो तेही आपण पाहिलं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्याला ॲम्नेस्टी स्कीम साठी अप्लाय करताना पेमेंट्स करायचे आहेत. तर त्या पेमेंटसाठी आपण सुरुवातीला सांगितलं की आपण वेबसाईटचं पेज ओपन केल्यानंतर जे शॉर्टकट मेसेज आहे तिथे तर लिंक दिलेलीच आहे, पण त्याचप्रमाणे होम पेज वरती आपण पाहिलं तर ऑदर ऍक्ट, लॉग इन फॉर सर्व्हिसेस, GST सर्व्हिसेस आणि त्याच्याच बाजूला ई पेमेंट्स ही टाईल आहे. त्याच्यामध्ये सर्वात शेवटी ई पेमेंट्स फॉर ॲम्नेस्टी 2022 ही लिंक आपण दिलेली आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 टाईल्स तिथे ओपन होणार आहेत. एक ऑदर ड्यूज आणि E704 ॲम्नेस्टी पेमेंट्स आणि रिटर्न ॲम्नेस्टी पेमेंट्स. तर जे काही ऍप्लिकेबल असेल त्याप्रमाणे तो सिलेक्ट करून त्याच्यावर क्लिक करून पुढचे डिटेल्स, जर इथे मी नेक्स्ट विंडो ओपन झालेली आहे. ॲम्नेस्टी स्कीम पेमेंट अगेन्स्ट स्टॅट्युटरी ऑर्डर अँड E704 related payments under amnesty shall be made through this option. For return related amnesty payment, use return amnesty payments. म्हणजे जर त्याचे स्टॅट्यूट ऑर्डरच्या अगेन्स्ट किंवा 704 च्या अगेन्स्ट जर ड्यूज असतील तर त्याने त्याच्या अगेन्स्ट पेमेंट करताना ह्या टाईलला सिलेक्ट करायचं आहे. टीन होल्डर असेल तर तो टीन सिलेक्ट करेल आणि टीन टाकून तिथे प्रोसीड करेल. त्याचप्रमाणे जर त्याला पॅन बेस पेमेंट करायचं असेल तरी तो इथे ऑप्शन दिलेला आहे, पॅन और URD पेमेंट. तर तो सिलेक्ट करून त्याचा पॅन टाकून त्या पॅन बेसिसवर सुद्धा तो पेमेंट करू शकणार आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये काही 2005 पूर्वीचे BST ऍक्ट किंवा काही ओल्ड ऍक्टच्या खाली ॲम्नेस्टी मध्ये ऍप्लिकेशन्स येणार आहे. तर ते सुद्धा असे व्यापारी या पेमेंट युटिलिटी मधून पेमेंट करू शकणार आहे. त्याच्यासाठी इथं ऑप्शन दिलेलं आहे ओल्ड ऍक्ट पेमेंट प्रायर टू 1/4/2005. अशा पद्धतीने ॲम्नेस्टी स्कीम खाली डिफरंट सिनारिओज मध्ये व्यापाऱ्याला पेमेंट करण्यासाठी ई पेमेंट्स ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे. आपल्या नोडल अधिकाऱ्यांकडे जे काही डीलर्स असतील त्या डीलरच्या वेगवेगळ्या शंका असू शकतात की मला अप्लाय करायचं आहे, फॉर्म्स कुठे अवेलेबल आहे, त्याची माहिती इन डिटेल्स कुठे मला मिळू शकते. तर त्या संदर्भात आपण पाहिलंय की डाउनलोड मध्ये फॉर्म्स आहेत, त्याचप्रमाणे मॅन्युअल्स ऑफ प्रोसिजर्स आहेत, पेमेंट कशा पद्धतीने करता येईल हे आपण पाहिलंय. URD डीलर असेल तर त्याने URD प्रोफाईल क्रिएशन कशा पद्धतीने करायचं आहे. आणि जर पूर्वीचा व्यापारी रजिस्टर्ड व्यापारी आहे परंतु पासवर्ड विसरलेला आहे तर तो पासवर्ड रिसेट कसा करू शकतो, तर चेंज पासवर्ड हा ऑप्शन एक तिथे अवेलेबल करून दिलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीने हे एक डीलरच्या एंडने आवश्यक असलेली एक बेसिक माहिती आहे. नंतर इन डिटेल आपण फॉर्म डाउनलोड करून तो प्रॉपरली भरून पोर्टलवर कशा पद्धतीने अपलोड करता येईल आणि कसा केला जातो ह्याचा आपण पुढच्या सेक्शन मध्ये पाहणार आहोत.
बरं, आपण आता साधारण एक आपल्या पोर्टलचा ओव्हरव्ह्यू घेतला या ठिकाणी आणि न करता सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या असतील असं मी अपेक्षा करतो. फक्त एक आहे की हे जे ऍक्ट आहेत आता सांगितलं की बाबा आपल्याला जर ऍक्ट बघायचा असेल तर कुठं बघायचा, तर इथं हे वॅट अँड अलाइड ऍक्ट नोटिफिकेशन मध्ये जायचं, त्या ठिकाणी आपला जो ऍक्ट दिसतो तो ऍक्ट डाउनलोड करायचा. या ठिकाणी सर्क्युलर आहे खाली, ट्रेड सर्क्युलर, ते सर्क्युलर तिथून डाउनलोड करायचं. डेट वाईज मध्ये गेलं की हे सर्क्युलर आहे ते वॅट मध्ये सुरुवातीला. हे सर्क्युलर आपण डाउनलोड करून ते वाचून घ्या, म्हणजे त्यामध्ये सगळ्या शंका तुमच्या दूर होतील. आणि एकदम सुरुवातीला हे जे आपल्या डेस्कटॉपवरती सुरुवातीला जे दिसतं त्याच्यामध्ये हे इझी ऍक्सेस साठी हे फॉर्म सगळे दिलेले आहेत. फॉर्म 1 जो ऑर्डर करायचा 1A, मॅन्युअल्स आहेत. मॅन्युअल हे मॅन्युअल प्रोसिजर जे ऑनलाईन ऍप्लिकेशन फाईल करण्यासाठी आहे, तसं तर हे व्यापाऱ्यांसाठी आहे. पण आपल्या ऑफिसरांनी पण वाचून घेतलं तर व्यापाऱ्यांच्या ज्या काही शंका असतील ना, त्या शंकांचं निरसन करणं खूप सोपं होईल. त्यानंतर एक प्रोफाईल क्रिएशन नॉन होतं, ते आता तन्वीर साहेबांनी सांगितलं, तर ते सगळे एंड टू एंड प्रोसेस त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर FAQ आहेत ऍप्लिकेशन आणि अपलोडिंगचे. त्यानंतर ई पेमेंट या ठिकाणी दिलेली आहे. अमनेस्टी ऍप्लिकेशन डीलर्स पोर्टल साठी पण ह्या ठिकाणी एक आपण लिंक दिलेली आहे. खाली ह्या ठिकाणी मेल आयडी आणि फोन नंबर आहेत हेल्प डेस्कचे. त्याच्यामध्ये आपण हेल्प डेस्कशी संपर्क किंवा व्यापाऱ्यांना सांगू शकता की तुमच्या काही शंका असतील त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. सुरुवातीला तुम्ही व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी थोडंसं यू शुड बी इन अ पोझिशन टू आन्सर देम बेसिक क्वेश्चन्स बेसिक. तर त्यासाठी हे पोर्टलचं आपल्याला थोडंसं ज्ञान असणं आवश्यक आहे, म्हणून हे तुम्हाला सर्व सांगितलं. डीलर सर्व्हिसेस मध्ये सुद्धा प्रोसिजर मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे मॅन्युअल्स आपले बघायला भेटतात. त्या ठिकाणी पण बघा हे 2022 मध्ये युजर मॅन्युअल फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फायलिंग इथं पण आहे. FAQ रिगार्डिंग फायलिंग एमनेस्टी ऍप्लिकेशन ह्या ठिकाणी पण दिले. युजर मॅन्युअल फॉर प्रोफाईल क्रिएशन ऑफ नॉन इथं पण दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डीलर सर्व्हिसेस मधनं मॅन्युअल अँड प्रोसिजर, डाउनलोड्स मधनं फॉर्म, ऍक्ट अँड रूल मधनं ऍक्ट अँड सर्क्युलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर आपण फॉर्म्स डाउनलोड करत जाऊया आणि फॉर्म्स कसा भरायचा ते बघू. त्यांना जरा म्यूट करा परत एकदा, कोण आहे ते. एक कुठलं तरी हे सुरू आहे, जरा मला डिस्टर्ब होतं. आता फॉर्म्स डाउनलोड करून कसा भरायचा ते आपण एकदा बघूया. एक फॉर्म 1A तर हे मॅडम जॉईन झालेले आहेत, कदम मॅडम. पण आता आपण हे फॉर्म जो एक भरायचा आहे ना तेवढं फक्त बघूया. त्यानंतर आपण फंक्शनल मॅडमना मी विनंती करतो आणि मग त्यानंतर डीलर पोर्टल आपण पाहू. तर हा फॉर्म मी एक डाउनलोड करतोय आपल्या समोर, फॉर्म 1. आता हा फॉर्म 1 ह्या ठिकाणी डाउनलोड ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस सुरुवातीला समोर इन्स्ट्रक्शन शीट दिसतं. हे इन्स्ट्रक्शन सगळ्यांनी वाचून घ्यावं. वास्तविक तसंही फॉर्म भरायची जबाबदारी व्यापाऱ्याची जरी असली तरी आपण सर्वांनी एकदा त्या इन्स्ट्रक्शन शीटवर नजर मारली तर तुमच्या बऱ्याचशा शंका तिथंच क्लिअर होतील. त्यामुळे इन्स्ट्रक्शन शीट प्रॉपरली वाचून घ्या. म्हणजे नॉन टीन होल्डर, त्याचा प्रोफाईल, टीन होल्डर बद्दलची माहिती, त्यानंतर प्रत्येक ह्यातला जो पार्ट आहे स्कीम पॅरा, फॉर्म 1, जनरल इन्फॉर्मेशन किंवा स्टॅच्युटरी ऑर्डर, ह्या सगळ्या गोष्टी कशा भरायच्या, तिथं काय काय काळजी घ्यायची, कुठले फील्ड मॅन्डेटरी आहेत, कुठले नाहीत मॅन्डेटरी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी कळून जातील. बऱ्याचशा म्हणजे 99% शंका तुमच्या ह्या ठिकाणी दूर होऊ शकतात. त्यातनंही काही अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता हे 13 नंबरच्या ह्याच्यापर्यंत वाचत आला की इथं क्लिक टू प्रोसीड असं एक हिरवं बटन दिलंय, त्याच्यावर क्लिक करून पुढे जायचंय. पण इथं हे 13 नंबरची जी हे आहे इन्स्ट्रक्शन, ती एक महत्वाची आहे. ती मी थोडीशी वाचतो आपल्या सर्वांसाठी. बऱ्याचदा काय होतं, व्यापाऱ्यांची बेसिक सुरुवातीलाच अडचण येते आणि काहीतरी एरर येतो.
आणि त्याला तो फॉर्म वगैरे भरता येत नाही किंवा पुढे जाता येत नाही, तर ते सिस्टीम डेट आहे ना व्यापाऱ्याची जे डेस्कटॉप आहे किंवा त्याचा कॉम्प्युटर लॅपटॉप असेल त्याची सिस्टीम डेट, ती सिस्टीम डेट जी आहे ना ती अशा पद्धतीनं DD/MM/YYYY ह्या फॉर्मॅटमध्येच ती असली पाहिजे. ती तर तशी नसेल ना तर मग सिस्टीम एरर देणार आणि त्याला फॉर्म भरायला अडचण. मग ती सुद्धा रिसेट कशी करायची सिस्टीम डेट हे आपण ह्या ठिकाणी ही इन्स्ट्रक्शन सुद्धा टाकलेली आहे. मी तुमच्यासाठी वाचतो ती इन्स्ट्रक्शन म्हणजे थोडंसं सगळ्यांची उजळणी होईल. In this form, the date or period format is kept as DD/MM/YYYY. Hence, to fill and validate this form, the system PC, म्हणजे system म्हणजे PC ची date format should be same as DD/MM/YYYY. Follow the steps to change your system date format as DD/MM/YYYY. So go to search of system and key in control panel. The control panel tab will seen in search result. Click on control panel tab. Control panel window will open. In this control panel window, the date and time tab is given. Click on date and time tab. Date and time window will open. In this tab, in this date and time window, change date and time tab is given. Click on change date and time tab. After clicking change date and time tab, the new button change date format opens. Select or type date format as DD/MM/YYYY and click on apply button and OK button. The system date format will change. आता हे खूप बेसिक आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल त्यामुळे त्यांना कदाचित अनावश्यक वाटेल, पण खूप साऱ्या लोकांना आपल्या अधिकाऱ्यांना, तर म्हणून मी हे थोडंसं वाचन केलं आहे. पुढे जाऊ आपण. आता फॉर्म भरायचा कसा ते आपण थोडक्यात बघू. 10 मिनिटात मी तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस सांगतो, मग पुढच्या याला जाऊ आपण. क्लिक टू प्रोसिडवर केल्यानंतर पुढचा पार्ट ओपन होतो. आता ह्याच्यामध्ये बघा इथं सिलेक्ट युअर स्टेटस फ्रॉम द ड्रॉप डाऊन लिस्ट. आता आपण कुठला फॉर्म भरतोय? फॉर्म 1 भरतोय, बरोबर. फॉर्म 1A जो आहे तो रिटर्न किंवा 704 चे जर ड्यूज असेल तर त्याच्यासाठी फॉर्म 1A आहे. मी डाउनलोड केलाय 1. मग आपण 1चं एखादा एक्झाम्पल बघूया. आता 1 म्हणजे ऑर्डर समोरचे आलेले ड्यूज. आता ह्याच्यामध्ये 3 होल्डर पण असू शकतो, युनिक आयडी होल्डर पण असू शकतो. 3 होल्डर असेल तर इथं पुढे जे युनिक आयडीचं जे फील्ड आहे, इफ युनिक आयडी होल्डर इज सिलेक्टेड, हे ब्लँकच राहणार. पण जर समजा एखादा युनिक आयडी होल्डर म्हणजे पॅन नंबरनी त्यानं 777 नी सुरू होणारा 11 डिजिटचा UIN क्रिएट केला असेल तर आपल्याला त्याला हे सिलेक्ट करायचं युनिक आयडी होल्डर. ते सिलेक्ट केल्यानंतर त्याला परत पुढचे ऑप्शन्स ओपन होतात की बाबा तू URD आहेस की फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे की एनी अदर आहे. म्हणजे ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये पण व्यापारी आपल्याकडे ऍप्लिकेशन करू शकतात. अनरजिस्टर्ड टॅक्सेबल, अनरजिस्टर्ड डीलर असेल, त्याची ऑर्डर झाली असेल तर तो करू शकतो. एखादं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल, त्याला समजा जर कुणाच्या बिहाफ मध्ये त्याचे ड्यूज भरायचे असतील तर तो करू शकतो, किंवा एखादा एनी अदर डेटर वगैरे तो अप्लाय करू शकतो. तर आपण ह्या ठिकाणी 3 नंबरनी जाऊन एक एक्झाम्पल बघूया. तर आता प्री 2005 की पोस्ट 2005 असा पुढचा आपल्याला ऑप्शन सिस्टीम सिलेक्ट करायला सांगते. आपण समजा पोस्ट 2005 आपले मेजॉरिटी पिरियड जे आहे ते नंतर येतोय. हा, आवाज येतोय माझा आता? हा, येतोय सर. हा, ठीक आहे. तर आता इथे ना आपल्याला ड्यूज फॉर फायलिंग ॲम्नेस्टी स्कीम हे सिलेक्ट करायचं आहे का? आपल्या सर्वांना माहित असेल, बऱ्याच लोकांनी आता वाचलं पण असेल, आपले ट्रेनिंग पण झालेले आहेत काही ठिकाणी समजा. तर 10,001 ते 10 लाख ह्या स्लॅब मध्ये आहे की 10 लाख ते 50 लाख या स्लॅब मध्ये आहे की 50 लाखाच्या वरच्या स्लॅब मध्ये आहे? व्यापाऱ्याला जे ऍप्लिकेशन करायचं आहे ह्या 3 पैकी कुठल्या स्लॅब मध्ये तो आहे, यासाठी हे 3 पैकी एक ऑप्शन त्यानं सिलेक्ट करायचं. समजा 10,000 ते 10 लाख असा त्यानं जर सिलेक्ट केला तर खाली त्याला पेमेंट ऑप्शन मध्ये त्याला लमसम किंवा वन हे 2 ऑप्शन्स डिस्प्ले होतील. समजा जर तो 10 लाख ते 50 लाखाच्या दरम्यान असेल तर त्याला इथे खाली फक्त एकच ऑप्शन राहील, त्याला तिथे लमसम नाहीये किंवा इन्स्टॉलमेंटचा ऑप्शन सुद्धा नाहीये. त्याला वन टाइम पेमेंट ऑप्शनचा एक ऑप्शन या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. जर समजा तो 50 लाखाच्या वरती असेल तर मात्र त्याला 2 ऑप्शन आपण या ठिकाणी दाखवतो की वन टाइम सेटलमेंट किंवा इन्स्टॉलमेंट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कुठल्याही एका ऑप्शन मध्ये म्हणजे आपण इन्स्टॉलमेंटचं बघूया, थोडंसं वेगळेपण आहे त्याच्यामध्ये, म्हणून एक इन्स्टॉलमेंट अबव 50 लाखची एक सिनेरिओ मी घेतो. आणि ड्यूज ऑफ स्टॅच्युटरी ऑर्डर वेअर नो अपील इज फाइल्ड, त्या मानाने थोडंसं सोपं आहे, म्हणून विड्रॉल अपील जे आहे तो सिनेरिओ आपण सिलेक्ट घेऊया आपल्या ह्याच्यासाठी.
बघण्यासाठी. तर म्हणून मी हा पार्ट 2 सिलेक्ट केला आणि क्लिक टू प्रोसीड केला. आता क्लिक टू प्रोसीड केल्याच्या नंतर तो पुढच्या पार्ट मध्ये मला घेऊन जातो. इथं गेल्याच्या नंतर ह्या ठिकाणी हा फॉर्म 1 आहे जिथं तो ऍप्लिकेशन करतोय. व्यापारी जो आहे तो ऑफिसरकडे ऍप्लिकेशन करतोय. तिथं हा ऑफिसरचा काहीतरी डेसिग्नेशन टाकेल की कुणाला ऍप्लिकेशन करायचं. समजा एसी मी अगदी थोडस फास्ट होण्यासाठी मी टाकून देतोय काहीतरी सॅम्पल्स. ACD001 असं मी टाकलं. मी ह्या ठिकाणी एक नाव टाकतो आणि मी कुणाच्या बिहाफ काय माझं डेसिग्नेशन आहे. मी समजा मॅनेजर आणि कुठलं बिझनेस आहे तर एक असं काहीतरी मी टाकलंय. ह्याच्यामध्ये तुम्ही वाचलं तर आहे प्रमोद भोसले डेसिग्नेशन मॅनेजर ऑफ मेसर्स BS कन्सल्टिंग किंवा ऑन बिहाफ ऑफ मेसर्स. म्हणजे समजा एखादा जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल तर त्यावेळेस त्याचा जो कोणी असेल ऍप्लिकेशन करणारा तो त्याचं नाव टाकेल, त्याचं डेसिग्नेशन टाकेल. पण कुणाच्या बिहाफ मध्ये तो अप्लाय करतोय त्या ठिकाणी मात्र तो त्या बिझनेसचं नाव टाकेल की ज्याच्या बिहाफ मध्ये तो पेमेंट करत आहे. आणि मग पुढे कुठल्या ऍक्ट साठी त्याला ते पेमेंट करायचं आहे तिचा ऍक्टचा ड्रॉपडाऊन आहे. या ड्रॉपडाऊन पैकी MVAT, CST, एंट्री टॅक्स ऑन गुड्स, एंट्री टॅक्स ऑन मोटर व्हेकल, WCT, लक्झरी, मोटर स्पिरिट, लीज टॅक्स, PT, SCPT, BST असे सगळे ऍक्ट दिलेले आहेत. कुठलाही आपण एक MVAT ऍक्ट सिलेक्ट करू आणि क्लिक टू प्रोसीड करून पुढे जाऊ. आता हा पुढच्या पार्ट मध्ये मला यांनी परत घेऊन गेला. आता ह्या ठिकाणी काही फील्ड जे आहे ते ऑटो पॉप्युलेट झाले. जसं नेम ऑफ डीलर आहे BS कन्सल्टिंग हे ऑटो पॉप्युलेट झालेलं आहे. आता 3 अंडर MVAT ऍक्ट और UN होल्डर. आता ह्या ठिकाणी एक 3 टाकू. आता मी असा 3 घेतो की जो 3 आपण सिस्टीम मध्ये ऑलरेडी ज्याला पुढे जाऊन आपण टेस्ट करू शकतो किंवा बघू शकतो. 3चा 27चा टेस्टिंगला दिलेला 27020281722. आता हा 11 डिजिटचा 3 ह्या ठिकाणी टाकायचा आहे. पण ह्या ठिकाणी समजा जर 77 नी सुरू होणारा टाकला तर मुळात आपण सुरुवातीला स्कीम पॅरामध्ये सिलेक्ट करताना आपण 3 होल्डर सिलेक्ट केलाय त्यामुळे तो इथं 77 नी घेणारच नाही. पण समजा तिथं आपण UN सिलेक्ट केला आणि इथं 77 टाकलं, 77 नी सुरू होणारा UN, तर इथे खालची जे ब्लॅक झालेला 9 नंबरचा रो आहे तो ओपन होईल आणि त्या ठिकाणी या व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये हे पैसे भरायचे आहेत. त्याचा 3 नंबर टाकण्यासाठीची वेपन अशी विंडो जी आहे सेल ती अवेलेबल राहील. पुढे समजा त्याचा दुसऱ्या कुठल्या ऍक्ट मधले तो डीज भरतोय तर त्याचं जर रजिस्ट्रेशन असेल, समजा BST ऍक्ट आहे किंवा लक्झरी आहे किंवा लीज आहे, तर ते जर टाकायचं असेल तर ते सुद्धा तो त्या ठिकाणी टाकू शकतो. त्यानंतर त्या GSTN जर त्याने घेतला असेल, हे फील्ड जे आहेत ना 9 नंबर 10 नंबर हे नॉट मॅन्डेटरी फील्ड आहेत. इव्हन GSTN सुद्धा नॉट मॅन्डेटरी आहे. घेतला असेल त्याने टाकला तर ठीक आहे, नाही टाकला तरी तसं काही आवश्यक नाही. पण GSTN जो आहे तो GSTN मात्र आपल्याला परफेक्ट GSTN टाकायचा आहे. चुकीचा काहीतरी टाकला तर तो घेणार नाही. म्हणजे जो 15 डिजिटचा GSTN फॉर्मॅट आहे तो तिथे टाकला पाहिजे. पॅन नंबर ह्या ठिकाणी टाकायचा आहे. पॅन नंबरचं फील्ड सुद्धा हे प्रॉपर फॉर्मॅट मध्ये पॅन नंबर टाकला गेला पाहिजे. ऍड्रेस ऑफ द पर्सन जो आहे तो ऍड्रेस सुद्धा मॅन्डेटरी आहे, कारण हे कम्युनिकेशन साठी फार आवश्यक आहे. ऑफिसर ज्यावेळेस त्याला कम्युनिकेट करेल तर तो प्रॉपर त्याच्या ऍड्रेस वरती ते कम्युनिकेशन झालं पाहिजे. त्यासाठी ऍड्रेस जो आहे तो त्यानं बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड जो आहे तो पिनकोड करेक्ट टाकायचा आहे. आणि ईमेल आयडी हा सुद्धा प्रॉपर आणि करेक्ट ईमेल आयडी असला पाहिजे. नंतर फोन नंबर सुद्धा कम्युनिकेशन साठी त्यानं करेक्ट फोन नंबर टाकला पाहिजे.
तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण टाकलेलं आहे. आता इथे आपल्याला पिरियड सिलेक्ट करायचं की कुठल्या पिरियडसाठी ऍप्लिकेशन करतोय. हा जो मेल आयडी आहे आणि फोन नंबर मी जो ह्या ठिकाणी टाकलेला आहे तो माझा स्वतःचा आणि करेक्ट मेल आयडी आणि फोन नंबर आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता. काय तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर फोनही करू शकता कधी काही अडचण आली तर. या ठिकाणी पिरियड हा बोला 4/2011 ते 31 थोडासा डिफरंट पिरियड घेतो. 1/4/2010 ते 30/3/2011. मी 10/11 यासाठी घेतले की आम्ही टेस्टिंग मध्ये 11/12 15/16 असे जरा लगेच आपल्याला हे सवयीचे झालेले पिरियड्स टाकलेले आहेत म्हणून थोडासा वेगळा हा 10/11 असा पिरियड घेतला. आपण क्लिक टू प्रोसीड करून पुढे जाऊया. आता हा फॉर्म जो ओपन झालाय पार्ट 2 ह्याच्यामध्ये डिटेल्स ऑफ स्टॅच्युटरी ऑर्डर व्हेअर अपील इज फाइल्ड अँड विथड्रॉ फुल्ली, तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला ह्या ठिकाणी भरायला सांगितलेली आहे. तर इथे स्टॅच्युटरी ऑर्डर कुठल्या स्टॅच्युटरी ऑर्डरच्या समोर अप्लिकेशन करणार आहे. असेसमेंट ऑर्डर आहे, रिअसेसमेंट, रिव्हिजन, रेक्टिफिकेशन, अपील, रेफरन्स ऑर्डर बाय एनी कोर्ट, इंटरेस्ट ऑर्डर, पेनल्टी ऑर्डर जे कुठली असेल तो त्या ठिकाणी टाकेल. समजा असेसमेंट ऑर्डर त्याने घेतली, 10/11 ची असेसमेंट ऑर्डर झालेली आहे. डेसिग्नेशन ऑफ द ऑथॉरिटी पासिंग द स्टॅच्युटरी ऑर्डर आपण टाकूया 002 टाकू. समजा त्यांनी पास केली होती आणि आता सध्या अर्ज आहे त्याचा समजा ACD001 कडे, म्हणजे सध्या ती फाईल ACD001 कडे आहे आणि ऑर्डर ACD002 नी पास केली होती असं आपण समजू. डेट ऑफ द स्टॅच्युटरी ऑर्डर, आता 10/11चा पिरियड आहे, साधारण 12 मध्ये वगैरे ऑर्डर झाली असं गृहीत धरून टाकूया. 31/3/2012 ला ऑर्डर झाली. आता इन्स्टॉलमेंटचा ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे हे ऑटो फेच आलेला आहे. इन्स्टॉलमेंट डिटेल्स. आता डिटेल्स ऑफ दी इथं बी मध्ये सेटलमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी ऑर लेट फी इन केस ऑफ अपील इज फाइल्ड अँड विथड्रॉ फुल्ली. तर फर्स्ट अपील, सेकंड अपील, स्पेशल न्यू पिटिशन, अपील जे आहे अपीलात आहे असं म्हणतो. मग कुठला अपील आहे ते फ्री फील्ड आहे पण मॅन्डेटरी आहे. तो टाकू शकतो की फर्स्ट अपील असेल तर फर्स्ट अपील. त्यानंतर डेसिग्नेशन ऑफ अपील अथॉरिटी, ह्या ठिकाणी आपण ड्रॉपडाऊन दिलाय अथॉरिटीचं डेसिग्नेशन टाकण्यासाठी. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ट्रिब्युनलला आपण फक्त तेवढंच टाकलंय, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचे बेंचेस वगैरे नाही टाकले. पण पुढे जेसी किंवा डीसी अपील मध्ये मात्र आपण टाकलेलं आहे. इथं वरती जेसींचे डेस्क आहेत आणि खाली ई न सुरू होणारे आपले डीसींचे पण डेस्क आहेत. तर एक समजा E715 असा आपण एक डेस्क सिलेक्ट करू की तिकडे ती केस आहे. त्यांनी ड्रॉपडाऊन सिलेक्ट केला. डेट ऑफ ऍप्लिकेशन फॉर विथड्रॉल फाइल्ड बिफोर द अपील, हे मॅन्डेटरी फील्ड आहे की ऍप्लिकेशन विथड्रॉ साठी कधी केलं हे त्यांना टाकणंच आवश्यक आहे. तर ते डेट ऑफ ऍप्लिकेशन फॉर विथड्रॉल फाइल्ड बिफोर द अपिलेट अथॉरिटी, तर साधारण 31/3/2022 ला अपील विथड्रॉ आणू आपण. आणि अपील विथड्रॉल नंबर अँड डेट इफ विथड्रॉल ऑर्डर इज पास्ड. आता ऑर्डर पास झाली असेल तर टाकेल तो, नसेल झाली तर नाही टाकलं तरी चालेल. हे मॅन्डेटरी फील्ड नाहीये. असं धरून की ऑर्डर पास नाही झालेली, फक्त एक्नॉलेजमेंट त्याला मिळाली आणि एक्नॉलेजमेंट घेऊन तो ऍप्लिकेशन करतोय असं आपण समजूया. त्यानंतर एरियास ऍज पर स्टॅच्युटरी ऑर्डर. आता आपण हे जे घेतलंय उदाहरण घेतलंय इन्स्टॉलमेंटच्या साठी, म्हणजे 50 लाखाच्या वरच्या केससाठी. तर म्हणून ह्या ठिकाणी आपण त्या पद्धतीनं फिगर्स भरू. टोटल अमाऊंट जी आहे ती 50 लाखाच्या वरती असायला पाहिजे तर तो इन्स्टॉलमेंटला क्वालिफाय होतो. ₹20 लाखाचा टॅक्स समजूया, 20 लाख इंटरेस्ट समजू आणि 20 लाख पेनल्टी समजू. लेट फी काही टाकून देऊ आपण जस्ट. आता इथे ऑर्डर प्रमाणे जे ड्यूज होते, ऑर्डर प्रमाणाचे ड्यूज, ओरिजिनल ऑर्डर प्रमाणाचे ड्यूज ते ह्या ठिकाणी टाकलेले आहेत की बाबा 60 लाख 100 एवढे ते ड्यूज आहेत.
आता ह्या ठिकाणी दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की अमाऊंट ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी ऑर लेट फी पेड आफ्टर द डेट ऑफ स्टॅच्युटरी ऑर्डर वेदर इन अपील ऑर अदरवाइज. अपील मध्ये किंवा अपीलाच्या बाहेर समजा असताना पण 31 मार्च 2022 अगोदर जर काही पैसे भरलेले असतील तर ते ह्या ठिकाणी मेन्शन करायचे. समजा त्यांनी काही टॅक्सचं पेमेंट केलंय आणि ते टॅक्सचं पेमेंट असं समजू आपण की 5 लाख केलेलं आहे, तर ते ह्या ठिकाणी टाकणार आहे. टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी तिघांचं मिळून जरी केलं असेल तरी ते एकाच ह्याच्यामध्ये लमसम मध्ये आपण टाकायचं आहे. ते 5 लाखाचं पेमेंट केलं असं त्याने सांगितलं. आता ह्या तिसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे हा C3 मध्ये आपल्याला जो काही त्याचा टॅक्स राहिला असेल, आता हे 5 लाख भरले, 60 लाखामधनं 5 लाख गेले तर साधारण 55,100,000 रुपये राहिलेत. तर ते 55,100,000 रुपयाचं ब्रेकअप ह्या ठिकाणी टाकायचं आहे की जे आउटस्टँडिंग ॲज ऑन 1 एप्रिल 2022 या व्हॅल्यूवरती त्याचा पुढचा जो रिक्विजिट अमाऊंट कॅल्क्युलेट होणार आहे. मग आता टॅक्स होता हा समजा 20 लाख होता, 5 लाख भरले तर 15 लाख टॅक्स राहिला आहे. पण आपण ह्या ठिकाणी असं समजू की अनडिस्प्युटेड एक 5 लाख राहिला, कारण 5 लाख भरले तर पहिले ते अनडिस्प्युटेडलाच ऍडजस्ट होणार आहेत. 5 लाख अनडिस्प्युटेडचे राहिले, डिस्प्युटेडचे 10 लाख राहिले, 10 लाख राहिले, असे हे 15 लाख रुपये टोटल टॅक्स राहिला आणि इंटरेस्ट आहे तो 20 लाखाचा राहिला. पेनल्टी पण 20 लाखाची राहिली. लेट फी 100 रुपये राहिली. अशा पद्धतीने 55,100,000 रुपये आता बाकी राहिलेले आहेत. आता हा चौथा जो आहे C4 हे काय आहे की इन केस द ऑर्डर इज पास्ड ऑन ऑर आफ्टर 1 एप्रिल 22. आता आपली ही ऑर्डर आपण काय म्हटले 2012 मध्ये झाली, म्हणजे हे 22 अगोदर झाली, म्हणून आपल्याला 1, 2 आणि 3 हे वरचे फील्ड्स मॅन्डेटरी आहेत ते भरायचे आहेत. ऑर्डर जर समजा 1/4/22 नंतर झालेली असली असती तर मधला हा 3 जो आहे तो आपल्याला भरायची गरज नाही आहे, किंवा त्याच्यावरचा 2 जो आहे तोही भरायची गरज नाही, फक्त 1 भरायचा आहे आणि 4 भरायचा आहे. त्यामुळे हा 4 न भरता आपण पुढे जातो. 3 मध्ये थँक्यू. C3 मध्ये जे व्हॅल्यूज आपण टाकल्या होत्या त्या बघा ह्या ठिकाणी ऑटो पॉप्युलेट झाल्यात. काय अनडिस्प्युटेड टॅक्स 5 लाखाचा ऑटो पॉप्युलेट झालाय, 10 लाखाचा डिस्प्युटेड टॅक्स आलाय, 20 लाखाचा इंटरेस्ट आणि 20 लाखाची पेनल्टी अशा पद्धतीनं, आणि हे 100 रुपये लेट फी आलेली आहे. आता हे पोस्ट 2005 असल्यामुळे प्री 2005 पेमेंट आणि वेवर तर हे जे फील्ड आहेत ना प्री 2005 म्हणजे पेमेंट आणि वेवर हे आपण ब्लॉक करून ठेवलेले आहेत. आता हा जर पिरियड समजा 2005च्या अगोदरचा असला असता तरी पोस्ट 2005चे पेमेंट आणि पोस्ट 2005चे वेवर हे फील्ड ग्रे झाले असते, म्हणजे अनएडिटेबल झाले असते. आता हे अनडिस्प्युटेड टॅक्स जो आहे तो आपल्याला सगळ्याच भरायचा असल्यामुळे व्यापाऱ्याला तो 5 लाखाचं 5 लाख ऍज इट इज ऑटो दाखवते. आता हे 10 लाख आहेत आणि 10 लाखाच्या समोर हा डिस्प्युटेड टॅक्स आहे. 2005च्या नंतरचा पिरियड आहे, तर ह्याच्यामध्ये पेमेंट किती करायचं? हा, इतर कुठल्या तरी ठिकाणी सोबत काही लोक बसले असतील ना, 2 डिव्हाइसेस चालू असतील तर त्यामुळे तसं होतंय. तर हा हे 10 लाख जे आहे, कुणी सांगेल का 10 लाखाच्या समोर रिक्विजिट पेमेंट किती करायचंय डिस्प्युटेड टॅक्सचं? हे 50% करायचंय, त्यामुळं एक 5 लाख. नंतर इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला 15% करायचा आहे, म्हणजे तो 3 लाख. पेनल्टी जी आहे ती 5% करायची आहे, म्हणजे ती 1 लाख. आणि लेट फी जी आहे ती पण 5% करायची आहे, म्हणजे त्याचे 5 रुपये. अशा पद्धतीनं हे 14,05,000 एवढे त्याला भरायचे आहेत व्यापाऱ्याला. म्हणजे 5 लाख अनडिस्प्युटेड ऍज इट इज भरायचा आहे, डिस्प्युटेड 5 लाख 10 लाखाच्या म्हणजे 50% त्याला वेवर मिळणार आहे. इंटरेस्ट मध्ये हा 85% वेवर ह्या ठिकाणी आलेला आहे 17 लाखाचा. इथे पेनल्टी मध्ये 19 लाखाचा वेवर आलेला आहे 1 लाख भरल्यामुळे, आणि लेट फी मध्ये 95. तर हा 41 लाखाचा वेवर घेऊन हा बेनिफिट व्यापारी घेणार आहे. 14 लाख त्याला भरायचे आहेत. भरायचे कसे आहेत 14 लाख त्याला? तो आहे इन्स्टॉलमेंट मध्ये. तर इन्स्टॉलमेंट मध्ये त्याला
मिनिमम 25% हे स्टॅट भरायचे आहेत. म्हणजे ते भरल्याशिवाय त्याला ऍप्लिकेशनच करता येणार नाही. तर ते भरायचेच आहेत त्याला मिनिमम 25. मग हे 14 लाखाचे एक मिनिमम 25% समजा एक 3.5 लाख वगैरे येतात. आपण 4 लाख भरले असं मानूया. अगदी 25%च भरायला पाहिजेत असंही काही नाही. तो त्याच्यापेक्षा जास्तही भरू शकतो. 4 लाख त्यानं वरचे भरले किंवा 4,05,000 भरले असं म्हणून 4,05,000 रुपये भरले आणि हे 10 लाख त्याचे बाकी राहिले. ज्या 10 लाखाच्या पुढे इक्वल 3 इन्स्टॉलमेंट मध्ये त्यानं भरायचे आहेत, तर ते इक्वल 3 इन्स्टॉलमेंट ह्या ठिकाणी असे ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होतात. हे 10 लाख त्यानं भरायचे आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड इन्स्टॉलमेंट. तर हे डिटेल्स भरून आपल्याला पुढे जायचं. पुढच्या या ठिकाणी सुरुवातीला अटॅचमेंट काय काय जोडायचे आहेत ते आपण व्यापाऱ्याला सांगतोय की बाबा तू स्टॅच्युटरी ऑर्डर जोड, पेमेंटचे चलन जोड, त्यानंतर विड्रॉ केलं असेल तर ते एक्नॉलेजमेंट जोड. असे हे डिटेल्स त्यानं या ठिकाणी अटॅच करायचे आहेत आणि इथं पेमेंटचे डिटेल्स टाकायचे आहेत. तर बँक सीन जे आहे ते 20 डिजिटचा बँक सीन या ठिकाणी व्यापाऱ्यांनी टाकायचा आहे किंवा तो जर 20 डिजिटचा बँक सीन नसेल तर तो सिस्टम एरर देणार. काहीतरी सॅम्पल मी 20 डिजिटचा बँक सीन टाकतो. हा आणि पेमेंट कुठल्या पिरियड साठी केलेला आहे? आपला 10-11चा पिरियड होता. त्या पिरियड साठी आपण पेमेंट केलेलं आहे आणि जे त्यानं 5 लाखाचं पेमेंट केलं होतं त्याची आपल्याला ह्या ठिकाणी आता डेट टाकायची आहे की हे कधी पेमेंट केलं होतं. 15/3/2000 सॉरी हा बरोबर 15/3/2015 ला पेमेंट केलं. काही चेंज करायचं असेल तर सांगा, जस्ट फॉर युअर कन्व्हिनियन्स. 15/3/2015 ला पेमेंट केलंय आणि अमाऊंट किती भरली होती त्यानं? 5 लाख भरली होती. ते त्यांनी या ठिकाणी टाकले. हा बी पार्ट मध्ये पेमेंट मेड ऑन ऑर आफ्टर 1 एप्रिल 2022 अंडर सेटलमेंट. आता ही सेटलमेंट ऍक्ट खाली जर समजा तो लमसम मध्ये गेला तर जेवढे काही पैसे भरले ते ह्या ठिकाणी टाकेल. तो वन टाइम मध्ये गेला तर जेवढे काही भरलेले आहेत रिक्विजिट अमाऊंटचे, रिक्विजिट अमाऊंट म्हणजे हे जे रिक्विजिट अमाऊंट येतं 14 लाख, समजा हे जर वन टाइम मध्ये असता, वन टाइम सेटलमेंट मध्ये ते पूर्ण भरावं लागले असे त्याला. किंवा जर समजा लमसम मध्ये, आता ही एवढी मोठी अमाऊंट लमसम मध्ये जाणार नाही पण 10 लाखाच्या आतली असली असती तर ती ही सगळी त्याला भरावी लागली असती. पण आता ह्या ठिकाणी त्यानं फक्त हे 4,05,000 भरलेले आहेत आणि बाकीचे त्याला इन्स्टॉलमेंट मध्ये भरायचे आहेत. म्हणजे इथं तो 4,05,000ची डिटेल्स टाकणार. त्या ठिकाणी पिरियड टाकेल. आणि ही पेमेंट जे आहे ते हे पेमेंट त्याला ऑफकोर्स 1/4/2022 नंतर करायचं आहे, त्यामुळं ते त्याने केलेलं आहे 4,05,000 रुपये. अशा पद्धतीने ते पेमेंटचे डिटेल्स त्याने टाकले आणि तो क्लिक टू प्रोसीड करतो. आणि पुढच्या स्क्रीन मध्ये पुढची स्क्रीन जी आहे ती डिक्लेरेशनची आहे. तर ह्या ठिकाणी हे डिक्लेरेशन आहेत की आय प्रमोद भोसले solemnly declare that the information given in the application statement accompanying are correct and complete to the best of my knowledge and belief, and amount of arrears of tax, interest, penalty or late fee and requisite amount is determined as per section 8 or section 9 reduced section 10 and annexure A or annexure B of the act. Also the other particulars shown therein are truly stated and relate to statutory order indicated in the application. अशा पद्धतीने तो ते डिक्लेअर करतो. कुठल्या कॅपॅसिटी मध्ये तो हे डिक्लेअर करतोय? मॅनेजरच्या प्लेस मुंबई असं डिटेल्स भरून तो ह्याला जनरेट टेक्स्ट फाईल म्हणतो. आता ह्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर एक टेक्स्ट फाईल जनरेट होते. तर ती टेक्स्ट फाईल त्यानं ओपन नाही करायची. ती जर ओपन केली तर ती करप्ट होऊन जाते. त्याच्यामुळे ते ह्याच्यावर क्लिक केलं की एक टेक्स्ट फाईल जनरेट होते जे आपल्या डेस्कटॉपला सेव्ह होते. आता एक मेसेज आला की
एक number mware text file generated on desktop. Do not open the text file. याचा ओके करू. अशा पद्धतीने हे टेक्स्ट फाईल जे आहे ते ह्या ठिकाणी तयार झालेली आहे. आता हे जी तयार झालेली टेक्स्ट फाईल आहे ती आपल्याला अपलोड करायची आहे. व्यापाऱ्याला अपलोड करायचे आहे. त्यासाठी तो याच्यामध्ये पोर्टलमध्ये जाईल. पोर्टलमध्ये जाऊन तो हे अपलोड करेल. आपण ह्या 2702028172 यासाठी हे सगळं करत होतो. अशा पद्धतीने बघा हा व्यापारी जो आहे त्याचे लॉग इन क्रेडेन्शियल टाकून त्याच्यात लॉग इन मध्ये आलाय. तर त्याला लॉग इन मध्ये इथे अमनेस्टी स्कीम 2022 अशा प्रकारे टाईल दिसणार आहे. रजिस्ट्रेशन, रिटर्न, पेमेंट, रिकव्हरी हे सगळं तिथं बाजूला दिसतच आहे. तर अमनेस्टी स्कीम 2022 या ठिकाणी दिसल्याच्या नंतर तो त्याच्यावर क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर त्याला फर्दर 3 बटन दिसतात. एक आहे ऍप्लिकेशन अपलोड साठी, दुसरा आहे ऍप्लिकेशन स्टेटस अँड डिफेक्ट नोटीस कंप्लायन्स साठी, तिसरा आहे एक्नॉलेजमेंट ऑर्डर डाउनलोड साठी. तर आता त्याला जे फाईल त्या ठिकाणी त्यानं ती टेक्स्ट फाईल जनरेट केलेली आहे ती अपलोड करायची आहे म्हणून तो ऍप्लिकेशन अपलोड वरती क्लिक करेल. ऍप्लिकेशन अपलोड वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे त्याला ह्या 3-4 गोष्टी मॅन्डेटरी आहेत. ह्या जर चुकल्या तर ती फाईल अपलोड नाही होणार. त्याचं तसं व्हॅलिडेशन टाकलेलं आहे. आपण हा एमवॅट घेतला होता म्हणून तो एमवॅट ऍक्ट सिलेक्ट केला. फायनान्शियल इयर 10-11 होतं तर तेच त्याला घ्यावं लागेल. 10-11 फॉर्म 1 होता की 1A होता? फॉर्म 1 होता. आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी ब्राउज करायची आहे ती टेक्स्ट फाईल. टेक्स्ट फाईल ब्राउज केली. मी आहे डाउनलोड्स मध्ये, तर मला जायला लागेल डेस्कटॉपला. तर डेस्कटॉपला ही बघा ह्या ठिकाणी 12:30 ही टेक्स्ट फाईल क्रिएट झाली. त्याला मी सिलेक्ट करतो आणि ओपन म्हटल्याच्या नंतर ती ह्या ठिकाणी मेसेज येतो की प्रेस अपलोड फाईल टू अपलोड फाईल. त्याचं नाव आलं. क्लोज करून मी अपलोड टेक्स्ट फाईल म्हणतो. आता ही टेक्स्ट फाईल सक्सेसफुली अपलोड झाली. युअर टेक्स्ट फाईल हॅज बीन अपलोडेड. नाऊ अपलोड डॉक्युमेंट्स 1 by 1 अँड क्लिक ऑन सबमिट. हा मेसेज क्लोज करतो मी. ह्या ठिकाणी मला दिले की डॉक्युमेंट अपलोडिंग साठी यू कॅन अपलोड मॅक्झिमम 10 डॉक्युमेंट्स ऑफ साइज अप टू 2 MB each. You can consolidate multiple documents to restrict numbers up to 10 documents. For big size files such as order 704, you may scan and upload relevant pages to obey size limit. म्हणजे कधी कधी खूप साईज मोठी होत असेल तर त्याला तुम्ही सांगा की बाबा कॉम्प्रेस कर किंवा रिलेव्हंट पेजेसच फक्त अटॅच कर आणि ऑफिसरकडे ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस तुम्ही पूर्ण ऑर्डर किंवा पूर्ण 704 आपल्याकडेही असतं पण तुम्ही बघू शकता. इथे आपण डॉक्युमेंट अपलोडिंग साठी पुन्हा ब्राउज करूया. आता ह्या ठिकाणी फक्त पीडीएफच तुम्हाला अपलोड करायला अलाउड आहे. एक्सेल किंवा वर्ड फाइल्स डॉक्युमेंट अपलोड होणार नाही. कुठले तरी 1-2 डॉक्युमेंट मी अपलोड करून दाखवतो. आता हे एक डॉक्युमेंट सिलेक्ट केलंय मी. याला मी अपलोड म्हणतो. हे अपलोड झालं डॉक्युमेंट. आणखी एखादं डॉक्युमेंट आपण अपलोड पुन्हा ब्राउज करतो.
डॉक्युमेंट अपलोड प्रकारे हे डॉक्युमेंट अपलोडिंग करून झाले म्हणजे हे काय आहे, तो ऑर्डर अपलोड करेल, 704 अपलोड करेल, विड्रॉल साठी ऍप्लिकेशन पेमेंटची चलन अपलोड करेल, सबमिट करेल. त्याला काय एखादं डॉक्युमेंट चुकून अपलोड झालं असं वाटलं तर तो डिलीट करेल आणि दुसरं प्रॉपर डॉक्युमेंट पण तो अपलोड करेल. तर हे आता तो सबमिट करतोय. ह्या सबमिशन नंतर हे ऍप्लिकेशन अलॉंग विथ दिस डॉक्युमेंट्स हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आणि अशा प्रकारे एक अशा प्रकारे एक एक्नॉलेजमेंट त्याला जनरेट होते. काय म्हटलं हे एक्नॉलेजमेंट मध्ये की रिसिव्ड ऍप्लिकेशन नंबर आला 20-272, डेट आली आजची 26/4/22. एक्नॉलेजमेंट इन्स्टॉलमेंट ऑप्शन रिसिव्ड ऍप्लिकेशन इन फॉर्म 1 फॉर सेटलमेंट ऑफ एरियर्स अंडर महाराष्ट्र सेटलमेंट ऑफ एरियर्स ऑफ टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी और लेट फी ऑर्डिनन्स 2022 इन रिस्पेक्ट ऑफ स्टॅच्युटरी ऑर्डर डेटेड 31/3/12. इन केस ऑफ मेसर बीएस कन्सल्टिंग आरसी नंबर फॉर पिरियड 10/11 अंडर एमवेट ऍक्ट. तर अशा पद्धतीने हे आलंय द शेड्यूल. आता ह्याच्यामध्ये काय हे शेड्यूल आपण दाखवलंय की आज 26 एप्रिल आहे. एप्रिल, मे, जून, जुलै. 26 जुलैला त्याचा दुसरा इन्स्टॉलमेंट ड्यू, 26 ऑक्टोबरला तिसरा आणि 26 जानेवारीला चौथा. अशा पद्धतीने 10 लाखाचं ब्रेकअप दाखवलं आणि एक डिस्क्लेमर आपण खाली दिलाय की प्लीज ऍडहिअर टू द अबव पेमेंट शेड्यूल टू अवॉइड रिकव्हरी ऍक्शन. तर अशा पद्धतीने एक्नॉलेजमेंट व्यापाऱ्याकडे जाईल आणि त्या पद्धतीनं मग हे सगळे इन्स्टॉलमेंटचं पेमेंट झाल्याच्या नंतर मग ऑफिसर ऑर्डर करेल. तो पुढचा पार्ट आहे. तर अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट अपलोडिंगचा पोर्शन आपण पाहिला ह्या ठिकाणी. परत होम मध्ये जाऊन समजा त्याला वाटलं की आपल्याला बघायचंय ऍप्लिकेशनचं स्टेटस, तर तो त्याच्यावर क्लिक करेल आणि ऍप्लिकेशनचं स्टेटस त्याला दिसेल का इथे. तर इथे खाली बघा, खाली एकदम लास्टला 20-272 नंबरचं 10/11 ह्या पिरियडचं एमवेटचं फॉर्म 1 मधलं 26 तारखेचं 1/4/10 ते 31/3/11 आज एक नवीन ऍप्लिकेशन क्रिएट झाले. तर हे ऍप्लिकेशन न्यू आहे. आता काही ठिकाणी तुम्हाला दिसेल डिफेक्ट नोटीस कंप्लायड, सेटलमेंट ऑर्डर इश्यूड, असे हे स्टेटस चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने त्याचं ऑफिसर त्या व्यापाऱ्याकडे पण त्याचं स्टेटस जे आहे ते त्याला दिसेल की आपलं न्यू ऍप्लिकेशन आहे का, आपल्याला डिफेक्ट नोटीस इश्यू झाली की आपण डिफेक्ट नोटीस कंप्लाय केली की ऑर्डर झाली. या सगळ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी बघता येतील. त्याला हीच एक्नॉलेजमेंट पुन्हा बघायची असेल किंवा डॉक्युमेंट्स काय अपलोड केले हे बघायचे असेल तर पुन्हा तो एक्नॉलेजमेंट आणि ऑर्डर डाउनलोड्स मध्ये जाईल आणि ह्या ठिकाणी किती होतं 20-272 ना, 20-272 डिटेल्स फेच करेल. तर इथं त्यानं जोडलेले डॉक्युमेंट्स, त्याची टेक्स्ट फाईल आणि एक्नॉलेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी त्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने हे व्यापाऱ्याच्या एंडला त्याच्या पोर्टलवरती ह्या सगळ्या गोष्टी ऍप्लिकेशन अपलोड केल्याच्या नंतर दिसणार आहेत. तर ह्याच्या थोडस इन्स्ट्रक्शन्स सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण पुन्हा एकदा आपल्या सरावासाठी बघून घ्या. आणि सोपा आहे ऍक्ट, फारसं काही अवघड नाही आहे व्यापाऱ्याच्या बाजूचं. तर याच्या नंतर आपण कदम मॅडम जॉईन झालेले आहेत त्यामुळे फंक्शनलचा पार्ट जो आहे तो आपण पाहूया. आणि त्याच्यानंतर हे जे ऍप्लिकेशन आता आपण अपलोड केलेलं आहे ते आता आपल्या ऑफिसरकडे आलंय का नाही आणि ऑफिसर त्याला कसा प्रोसेस करेल ते आपण पाहू. तर तत्पूर्वी कदम मॅडमना मी विनंती करतो की मॅडम आपण आपलं ऍक्ट बद्दलचं जे काय प्रेझेंटेशन असेल ते शेअर करून आपण सांगायला सुरुवात करावी किंवा एक 2-3 मिनिटाचा थोडासा पॉज पाहिजे असेल तर आपण घ्या आणि मग करा स्टार्ट. कदम मॅडम.